नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळच्या 8 वाजलेल्या आहेत. त्या माझं सकाळचं सगळं काम आवरून झालेलं आहे. गुरं इकडं बांधली ती गुरांना भुईमुगाचं वेल टाकले तर आणि इकडले गुरांची झाडलोट करून घेतली. शाळांना मका टाकली होती खायला, खाऊन झाली. शाळा सुटते तरी कमी, पाणी पण भरून झाले. 2 मिनटामध्ये आता लाईट जाईलच. आज श्रावणातला पहिला सोमवार आणि नागपंचमी. तर सगळ्यांना नागपंचमीच्या आणि पहिल्या श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा. चला आता चहा पिते आणि चहा पिऊन आता कपडे धुवायला घेते. चहा ठेवलाय आणि इकडं पोरांसाठी शिरा करायचा आहे. बाकी सगळ्यांचं काय सोमवार आहे. कपडे धुवून कपडे वाळत टाकली, गोर पाणी लावून सावलीला बांधली आणि आता इकडं खाली आली. शाळांना वैरण नेला. आता शाळांना वैरण काढून येते. वैरण टाकून मग आता आवरायला घ्यायचं वारुळाला जायला. आवरून झाले माझं आणि आता आम्ही वारुळाला निघाले. ताट करून घेतले. ज्वारीच्या लाह्या, हराळी, आगडा तिथं वारुळापाशीच आहे. पीठ, डाळ, सुरव्याच्या काड्या, तर थोडं कापूस गुंडाळून घेतला आहे. ह्याच ववळायच्या असते त्या. आणि पंचपाळा घेतले, आरती घेतली आणि हे असं पुरणाचं दिंड बनते ती. ह्याला हे नैवेद्य असतो आज वारुळाला आणि देवाला पण. आता पवते घ्यायची राहिली ती, तांब्या भरून पाणी घेतले. आता आंघोळच केली उठून आणि देवीला तेवढं पाणी घातलं तर काय सुद्धा केलं नाही बघा अजून. दिसल्या मला मग आपली गाडी गाडीची साडी वारुळाची पूजा करून झाली. आता आम्ही सगळेजण निघालोय माळावरच्या देवीला. माळावरच्या देवीला जाऊन आलो. आता इथलं घरामागच्या देवीला आलोय. देवीची पण पूजा करून देवीला पण नैवेद्य ठेवून घेऊ. आताच आम्ही घरी पोचलो आणि पाऊस चालू झालाय. मस्त नागपंचमीच्या मुहूर्तावर पावसाची सुरुवात तर झाली म्हणायचं. दुपार झाली आणि आता आम्ही स्वयंपाक करायला लागलोय. सकाळनं काय स्वयंपाक केला नव्हता कारण सोमवार आहे ते सगळ्यांचं. आता करायला लागलोय दुपारनं. कोणी कधी का सोडो ना, कोणी दुपारी सोडू, कोणी संध्याकाळी सोडू. स्वयंपाक करायला लागलोय आता. इकडं आता भजी करायला चालू आहे. तर कणिक मळून घेतली आणि इकडं पुरण पण वाटून घेतले. खाली निघाले मी आता. आता येवण्याच्या आमटीला कोथिंबीर नाही, बाजारातनं पण काय आणली नाही. आता म्हटलं थोडी कवळे का असं ना आपल्या रानातलीच नाही थोडीशी. आता फक्त आमटी
आणि पुरणपोळी राहिली करायची. आमटीला फोडणी देऊन घ्यायची आणि मग दोघीजण मिळून पोळ्या करून घेतल्या की झाला स्वयंपाक. एकटीला उरकत नाही त्या पोळ्या करायला. एक जण लाटायला एक जण भाजायला असलं की पटकन होते त्या. स्वतः एक कोथिंबीरचा झुमका घेते उपटून. घालण्यासारखी आली नाही कोथिंबीर अजून, पण आता असू द्या म्हटलं नडीला. अशी एवढीच कोथिंबीर आहे. हे झुमका चांगला मोठा दिसतोय, ही घेते उपटून. पूर्णच लागतं. स्वयंपाक ती करून आज सणाचा निवांत बसलो होतो. आणि आज नागपंचमीचा झोका खेळावा लागतो. आता मी झोका खेळायला आली की सगळी पोरं माझ्या मागं आली ती. आता ह्याला पहिल्यांदा 2 झोका द्यावं लागते ना, तेव्हा हे मला झोक्यावर बसून देईल. तुम्हाला देणार का झोका मग? नक्की? लय मोठा दावा पण तुटला तर मी पण खाली पडायची लय मोठा दिल्यावर. वाजले त्या. आणि इकडं आता भाऊजीने पोरांना पतंग आणले ते गावात जाऊन. पोरं आता पतंग उडवायला लागली ती. हा धर तशी उडती, थोडा थोडा दोरा सोड की. हा आली खाली. सकाळच्या 7:15 वाजले त्या. आणि आता आम्ही चिंचगाव टेकडीवर आलोय दर्शनाला. पहिला श्रावण सोमवार आहे त्यामुळं गर्दी आहे बऱ्यापैकी. आणि अजून संध्याकाळची आरती झालेली नाही असं म्हटले ते बाहेर तर माणसं. बघू आता मंदिरात जाऊन आरती सापडली तर सापडली. इथं दर्शनासाठी रांगेत उभं राहिलोय.